सकाळी आम्ही साऊथ कर्नाटक ट्रीपसाठी निघालो. निलेश दादा गाडी चालवत होते. अतिशय छान असं वातावरण होतं. मग आम्ही अमर हॉटेल इथं मस्तपैकी इडली आणि सांबारचा नाश्ता केला. एक छानपैकी अशी पोच दिली आणि पुढचा प्रवास आमचा सुरू झाला. गोकर्णसाठी आम्ही निघालो. वाटेत छान असं दांडेलीचं जंगल भेटलं. आम्ही सर्वांनी छानशी अशी पोज देऊन फोटो घेतले. हा ख्रिस्ती रोनाल्डोचा दादांनी पोज दिली. महेश काय पक्ष्यांचं न्याहाळत होता. आनंद आमच्या रंगणात मावेत नव्हता. तिथून आम्ही मिर्झन फोर्ट ह्या किल्ल्यावर पोचलो. गोकर्णलाचं टायमिंग 2 ते 5 बंद असतं, त्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी मिर्झन फोर्टला पोचलो. मिर्झन फोर्टवर आम्ही छानशी फोटोग्राफी केली. शिवाजी महाराजांची आठवण झाली. बसून एक छानसा फोटो घेतला. तिथून पुढे ग्रुप फोटो झाला. यानंतर आम्ही गोकर्णच्या समुद्र किनारपट्टीवर आलो. छानशा अनुभव करून देवाचं दर्शन घेतलं. तिथं मठात एका फोटोग्राफी घेतली. पुढं आम्ही प्रवास निघाला आणि मग आम्ही कुमठ्या या ठिकाणी राहिलो. सकाळी मॉर्निंगला छानशा आजींनी गजरा दिला. गजरा गणपतीला घातला गाडीतल्या आणि तिथून पुढं आम्ही इडरुंजी गणपतीसाठी प्रवास सुरू केला आमचा. इडरुंजी गणपती साधारण गोकर्णपासून एक 30 ते 1 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून आम्ही इडरुंजी गणपतीचं दर्शन घेतलो. उभी अशी मूर्ती असून छान असं नयनरम्य ठिकाण आहे तेही. तिथून आम्ही मुर्डेश्वरकडे निघालो. मुर्डेश्वरच्या गेटमधून आत गेलो. समोर भव्य अशी आम्हाला मूर्ती आणि एक स्तंभ पाहायला मिळाला. हा स्तंभाचं काम आता सुरू होतं. तिथून पुढं शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेतलो आम्ही. पुढं त्या मूर्तीसमोर फोटोग्राफी घेतली. पुढं आम्ही मरवंटे बीच मध्ये फोटोग्राफी झाली. मरवंटे बीचवरून पुढं आम्ही जेवण घेतलं. छानसं साऊथ इंडियन मील. पुढचा प्रवास आमच्या अनगुपेट घाट इथून सुरू झाला. अनगुपेट घाट पण अतिशय खतरनाक असून गाडी चालवायला खूप अतिशय चॅलेंजिंग जॉब आहे हा. अनगुपेट घाटावर फोटोग्राफी घेण्यात आली. निलेश दादांनी ती फोटोग्राफी केली संपूर्ण आणि डोळ्यात मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे संपूर्ण अविस्मरणीय क्षण टिपले त्यांनी. इथून पुढे आमचा प्रवास शृंगेरी या ठिकाणी सुरू झाला. शृंगेरी हे मठ शृंगेरी तीर्थक्षेत्र असून आद्य शंकराचार्य यांनी हे पीठ स्थापन केलं आहे. याला शारदा पीठ म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी 2 अशी छानशी मंदिर आपणास पाहायला मिळतात. एक प्राचीन असं शिवमंदिर आणि दुसरं शारदा देवीचं मंदिर. शृंगेरी मठ हे ऋषी शृंगर यांच्या नावावरून हे शृंगेरी मठ नाव पडलं. छानशी आम्ही या ठिकाणी फोटोग्राफी केली. या ठिकाणी शंकराचार्यांचं हे मठ पाहायला मिळाला. हे शारदा देवीचं मंदिर पाहायला मिळालं. जुनं अतिशय प्राचीनकालीन तिथं रूप दिलं आहे. ही केळी छानशी अडकलेली होती. एक घनदाट जंगल आम्हाला पुढच्या ठिकाणी लागलं. होनाडूसाठी आमचा प्रवास सुरू झाला. नाराडिरी कम्फर्ट या ठिकाणी आम्ही राहिलेलो होतो. छान असं हे लॉजिंग रूम आम्हाला पाहायला मिळाली. निसर्गाच्या वातावरणात ठिकाणी झालेला. इथून पुढे आमचा प्रवास होरनाडूतील अन्नपूर्णेश्वरी देवीकडे सुरू झाला. अन्नपूर्णेश्वरी हे एक स्वर्ग असून या ठिकाणी होरनाडू स्वर्ग असून अन्नपूर्णेश्वरी देवी तर पूर्ण सोन्याची आपणास पाहायला मिळते. मूर्तीचं रूप बघूनच मन आपलं ढायाळ होतं. पुढील आमचा प्रवास समसे या ठिकाणी आम्ही निघालो. छानशी या ठिकाणी कॉफी घेतली व समसेचे चहाचे मळे आम्ही बघितले. या ठिकाणी सुद्धा आपणास फोटोग्राफी करता येते. हा उंदीर मामा आणि ह्या ठिकाणी असलेलं गणपती मंदिर हे प्रसिद्ध आहे समसे येथील. तर इथं आपणास पाहिजे तेवढी फोटोग्राफी करू शकतो आपण. पुढं मग भरतदादांनी आणि निलेशदादांनी पोज दिली. आम्ही तर शाहरुख खानची पोज देऊन, महेश रावांनी तर राजकारणातली पोज देऊन फोटो घेतला. इथून पुढं आमचा प्रवास जागतिक वारसा स्थळ कुद्रेमुख पीक पॉईंट या ठिकाणी निघाला. हा पश्चिम घाटातील ह्याला दर्जा देण्यात आलेला आहे. तिथून पुढे आमचा प्रवास उडुपीकडे आला. उडुपीतील श्रीकृष्ण मंदिराचे आम्ही दर्शन घेतले.
श्री विष्णू मंदिरसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर इथले दर्शन घेऊन पुढं आम्ही दांडेलीकडे आमचा रिटर्न प्रवास सुरू झाला. दांडेलीच्या जंगलातून जात असताना या ठिकाणी मला सांगायचं आहे की येल्लापुरातून पुढे चित्तूर हे ठिकाण टाकून आपण बेळगावचा मार्ग बघावा, कारण तो खूप चांगला आहे. दुसऱ्या मार्गे आपण आलो तर रस्ता खूप खराब लागतो. धन्यवाद.